हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना? तर मी पण मस्त आहे आणि आशा करते की तुम्ही देखील मस्त असाल, मजेत असाल. तर मार्गशीर्ष संपून बरेच दिवस झाले, पण नॉनव्हेज काही आलं नव्हतं घरी, म्हणून आज विचार केला चला आज काहीतरी नॉनव्हेज बनवावं. म्हणून मग नायराच्या पप्पांना सांगितलं येताना काहीतरी घेऊन या. तर नायराच्या पप्पांनी आणलेले बांगडा आणि प्रॉन्स, कारण नायरा बांगडा खात नाही. नायरा खाते आणि बांगडा खात नाही, त्यामुळे मग प्रॉन्स आणि बांगडा असं दोन्ही आणलं होतं. पण आणल्यानंतर कळलं की नणंदबाई नॉनव्हेज खाणार नाही आहे, त्यामुळे मग थोडंसं जास्त झालं, कारण खाणारे आम्ही तिघीच होतो आणि आम्हाला तिघींना जास्त नाही लागत, थोडंसं असलं तरी भरपूर होऊन जातं. म्हणून मग सगळ्यात अगोदर मच्छी धुवून वगैरे घेतली, त्याला मॅरिनेट करून ठेवलं मसाले वगैरे लावून. प्रॉन्सला हळद आणि मीठ लावून ठेवलेलं होतं फक्त, आणि मग ते थोड्या वेळ ठेवलं आणि चपात्या करून घेतल्या. चपात्या झाल्या. ते झाल्याबरोबर लगेच मग मी एका साईडला त्याच तव्यावरती खोबरं आणि कांदा भाजायला ठेवला आणि दुसरीकडे फिश फ्राय करण्यासाठी ठेवलं. तर आमच्याकडे फिश फ्राय करण्यासाठी आहे ना, त्याला फक्त मसाला लावूनच केलं जातं, रवा वगैरे असं काही लावून नाही करत, कारण ते आमच्याकडे आवडत नाही कोणाला, त्यामुळे मग असंच फ्राय केलं जातं. तर तुमच्याकडे कसे आवडतात मला नक्की कमेंट करून सांगा, आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा. तर सगळ्यात अगोदर फिश फ्राय होण्यासाठी लोखंडी तवा घेतला होता, त्याच्यामध्ये मी जे मॅरिनेट करून मसाले वगैरे लावून ठेवलेले होते तसेच फिश मी तेलामध्ये फ्राय करायला टाकले. असे फिश पण खूप टेस्टी लागतात, पण एवढंच आहे की ते ना एवढे चांगल्या प्रकारे हे करायला येत नाहीत, कुरकुरीत होत नाहीत. पण होत म्हणजे टेस्ट त्याची खूप छान लागते, फक्त ते कुरकुरीत नाही करता येत आणि ते थोडेसे चिपकले पण जातात, त्यामुळे मग थोडासा प्रॉब्लेम होतो. तर चपात्या झाल्या होत्या, मग अर्धे व्हेज अर्धे नॉनव्हेज असल्यामुळे मग विचार केला हात धुतलेला आहे तर पटकन मी चपात्या डब्यामध्ये भरून ठेवते, म्हणून डब्यामध्ये चपात्या भरून ठेवल्या. आणि दुसऱ्या साईडला फिश पण लगेच हे करून घेतलं, पलटी करून घेतलं, कारण मग ते चिपकलं की सगळं खराब होऊन जातात, तुकडे तुकडे होतात, म्हणून मग लगेच हे करून घेतलं. आणि असे फिश आहे ना लगेच पटकन शिजले जातात, म्हणून मग ते जास्त काही त्याला हे करत बसावं लागत नाही, झंझट. तर हे बघा झाले, तिन्ही फिश फ्राय करून झाले. तोपर्यंत मसाला पण भाजलेला होता, तो थंड झालेला होता. आता फिश जे आहे फ्राय झालेले ते जस्ट काढून घेते आणि पुढच्या कामाला सुरुवात करते. तर तुमचा मार्गशीर्ष महिना संपला का? तुम्ही काय बनवलं नक्की सांगा. तर मसाला थंड झाला होता, म्हणून मग लगेच विचार केला चला मिक्सर लावून घ्यावं. दुसरे फिश जे आहे ते फिश काढले आणि दुसरे जे होते ते पण त्याच्यामध्ये टाकले फ्राय करायला. तर फक्त आमच्याकडे ना असं क्वचित कधीतरी होतं की एवढ्या कमी प्रमाणात नॉनव्हेज, नाही तर आमच्याकडचं नॉनव्हेज खूप जास्त जास्त असतं. पण आता काय ना, बाबा वगैरे पण नाही आहे, त्यामुळे मग थोडंसं कमी प्रमाणात आणतं, कारण खाणारे कमी झालेत आता. नाहीतर अगोदर सगळे असायचे. तर आता नायराचे पप्पा नाही खात, त्याबरोबर ताई पण नाही खात आणि बाबा आहेच नाही, त्यामुळे मग आम्ही खाणाऱ्या तिघीच होतो. आणि त्यामुळे मग थोड्याशा प्रमाणात आणलं होतं, जेणेकरून आजच्या आज खा आणि संपवून टाका. तर मग लगेच मग मसाला वाटून झाला होता, तर मग प्रॉन्स पण हे करायला घेतले, बनवायला घेतलं. प्रॉन्सचं कालवण बनवणार होते, जास्त पातळ नाही, थोडंसं असं नॉर्मल घट्ट. तर मस्त असं मसाला जो भाजला होता तो वाटून घेतला आणि सुरुवात केली. तर सगळ्यात अगोदर काय कांदा वगैरे तर भाजून झाला होता, म्हणून मग टोमॅटो हे करून घेतला आणि त्याच्यामध्ये जो मसाला वाटलेला होता तो टाकला. थोडे घरचे मसाले टाकले, त्याच्यामध्ये हळद मीठ थोडंसं टाकलं. मसाले वगैरे टाकून घेतले, जे घरचे मसाले होते हळद मीठ वगैरे टाकून घेतलं. आणि व्हॉईस ओव्हर द्यायचं म्हटलं ना की आमच्याकडे असं काय ना काहीतरी गडबड असते, त्यामुळे जर काही व्हॉईसमध्ये प्रॉब्लेम झाला असेल तर त्यासाठी सॉरी, समजून घ्या. तर त्यानंतर मग प्रॉन्स जे होते, मसाला मस्त असं तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं, त्यानंतर त्याच्यामध्ये प्रॉन्स जे होते ते पण घालून घेतले. आणि मस्त आता असं प्रॉन्सला मसाल्यामध्ये खूप छान असं परतून घ्यायचं. 10 मिनटं तरी कमीत कमी मस्त असं परतून घ्यायचं, जेणेकरून मसाला त्याला खूप छान असा कोट झाला पाहिजे. पण मला आहे ना लास्टला पाणी टाकायच्या वेळेला असं वाटलं की नको, बस असं शिजवून आणि असंच खावं, इतकं ते मस्त वाटत होतं. त्यामुळे मग पण काय करणार ना, ते पुरलं नसतं, त्यामुळे मग थोडंसं पाणी घालून, आणि भातावर पण खायला पाहिजे होतं, त्यामुळे मग थोडंसं पाणी घातलं. ते बघा मस्त असं ड्राय मसाला झाला होता, खूप छान वाटत होतं. त्यानंतर मग काय पाणी घातलं थोडंसं आणि थोडीशी ग्रेव्ही केली, कारण भाताबरोबर पण खायला झालं असतं. आणि आता फ्राय केलेली मच्छी तर चपाती भाकरीबरोबर होईल, म्हणून मग हे करून घेतलं, पाणी घातलं थोडंसं आणि थोडंसंच ग्रेव्ही केली. तर मस्त अशी प्रॉन्स झाली होती. आणि बांगडा देखील खूप छान झालेला होता. तर मग मस्त बनवून झाल्यानंतर मी लगेच मग नायराला हे पण करून दिलं, ताट पण करून दिलं आणि नायराला जेवायला सांगितलं, कारण नायरा खूप वेळ वाट बघत बसलेली होती, प्रॉन्स बनवून होते कधी आणि मला जेवायला कधी देते म्हणून.
त्याच्यामुळं मग बनवल्या नायराला दिलं. तर हे बघा थोडंसं पाणी घातलेलं आणि थोडंसंच मस्त असं कालवण थोडं करून घेतलं. तर नॉनव्हेज असलं ना की जेवायला खरोखर छान वाटतं. पण मला एवढं जास्त प्रमाणात नाही आवडत. माझं आणि ठरलेले वार आहेत, त्याच वाराला मी नॉनव्हेज खाते. असं काही इतर वेळेस मी नाही खात, काही असलं तरी. तर हे बघा मस्त असं प्रॉन्स बनवून झालेले आहेत आणि आता नायराला ताट वाढून द्यायचं. त्याच्यामध्ये लास्टला थोडंसं कोथिंबीर घातली, ती राहिली होती लास्टला, म्हणून मग तिला पण घालून घेतलं आणि नायराचं ताट वाढून घेतलं. नायराला जेवायला दिलं. तर तुमचा मार्गशीर्ष संपला आहे की नाही, तुमच्याकडे नॉनव्हेज आलं आहे की नाही, नक्की मला सांगा. तर मस्त असं मस्त बेत झालेला होता. खूप मजा आली. ॲक्च्युली जेवायला खूप लेट झालं होतं, कारण संडे होता आणि जेवण बनताच 3 वाजले होते. त्यामुळे मग जेवायला खूप लेट झालं होतं, पण खरोखर खाऊन मजा आली आणि नायराला खूप 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 टेस्टी लागलं आणि तिला खूप आवडलं आणि तिने पोटभर जेवण करून घेतलं. मग संध्याकाळच्या वेळी थोडंसं प्रोजेक्ट राहिले होते करायचे, म्हणून मग खाली गेले सामान आणायला. प्रोजेक्टचं जे सामान होतं ते आणण्यासाठी गेले, कारण की शाळेचे प्रोजेक्ट सध्या चालू आहेत. जे काही मुलांना त्याचं टेन्शन नसतं, फक्त आपल्यालाच असतं. आणि माझी पर्स घेऊन ही निघाली होती. एवढं तेल लावून चिपक केलेलं होतं डोकं, तरी पण मग गेले खाली. म्हटलं जाऊ देत, आता काय करणार ना. कारण की कसं असतं ना, जेव्हा घरामध्ये फेविकॉल वगैरे आहे ना, जेव्हा गरज असते ना, तेव्हा कधीच भेटत नाही आणि मी त्याच्यासाठीच खाली गेलेले. तर याला मला स्ट्रॉ लावून चिपकवून आणि ते बनवायचं होतं प्रोजेक्ट, म्हणून मग मी खाली गेलेले. स्ट्रॉ तर होते माझ्याकडे, पण फेविकॉल नव्हतं मेन म्हणजे, म्हणून मग मला खाली जावं लागलं. मग खाली जाऊन मस्त असं फेविकॉल घेऊन आले आणि घरी येऊन कपडे पण चेंज केले नाही. सगळ्यात पहिलं बसले ते प्रोजेक्ट तयार करायला, कारण दुसऱ्या दिवशी शाळेत द्यायचं होतं आणि आपल्यामुळे मुलांना ओरडायला नको. त्यामुळे मग थोडंसं पटपट करायला घेतलं, कारण आज संध्याकाळी स्वयंपाक पण करायचा नव्हता, फक्त भात बनवायचा होता. त्यामुळे मग जास्त काही टेन्शनच नव्हतं. सकाळी बनवलेलं सगळं होतं जेवण, व्हेजवाल्यांचं पण होतं आणि नॉनव्हेजवाल्यांचं पण होतं. तर मस्त असे स्ट्रॉ जे आहेत ते मी मेजर करून कट केले. आणि खरोखर सांगते, हे प्रोजेक्ट जे घरी देतात ना, एकही मूल मला वाटत नाही की ते घरी बसून करत असेल. फक्त आईवडिलांसाठी ते प्रोजेक्ट असतात आणि ते प्रोजेक्ट फक्त आईवडीलच पूर्ण करत असतात. नेहमी आईवडीलच पूर्ण करत असतात. त्यामुळे मग काय, ते मला असं वाटतं आईवडिलांसाठी दिलेले असतात. तर असे प्रोजेक्ट खरं तर शाळेमध्ये पूर्ण करून घेतले पाहिजे, जेणेकरून मुलं एकमेकांना बघून करतील आणि ते चांगल्या प्रकारे शिकतील. पण घरी दिल्यामुळे ना ते काहीच करत नाहीत. ते सगळं काही ते आपल्यालाच करावं लागतं आहे. बघा ते कसे फिरत राहतात आणि आपण आपले बसून प्रोजेक्ट बनवत राहा, बस आपलं हेच काम असतं. आमच्या वेळेस मला आठवत नाही की आईवडिलांना कधी हे सगळं करावं लागलं असेल. जसं पण होईल तसं आम्ही आपलं करत होतो. तर ठीक आहे, चालायचं. म्हणून मग मस्त असं मी प्रोजेक्ट जे आहे ते कंप्लीट केलं. ॲक्च्युली ते होतं फिश, पण मला लास्टला असं वाटलं की मी एरोप्लेन बनवलं आहे की काय. तर तुम्ही मला सांगा की मी बरोबर एरोप्लेन बनवलेलं की फिश बनवलेलं. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर माझे जे येणारे व्हिडिओ असतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर बघायला भेटतील आणि मला पण बनवायला खूप आनंद वाटेल. तर फायनली लास्टला जेव्हा मी हे बनवलं, त्याच्यानंतर मग कलरवाले स्ट्रॉ नव्हते, म्हणून मग मी त्यांना स्ट्रॉला कलर पण देऊन घेतला आणि मस्त असे कलर दिल्यानंतर खूप छान वाटत होतं. तर फायनली लास्टला जे आहे ते खूप सुंदर वाटत होतं. जे बनवलेलं होतं, फिश वाटलं की एरोप्लेन वाटलं मला नक्की सांगा. तर हे बघा, हे फायनल आहे. जेवढे स्ट्रॉनी जसे जिथे बसले तिथे मी तसे बसवले आणि बनवलं. तर कसं वाटतं आहे नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा, मस्त खा आणि मजेत राहा. तर ओम नमः शिवाय सगळ्यांना. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.